नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 10 वाजलेत. आज आहे संडे, फन डे. अवनीला सुट्टी आहे नाच. तर आत्ता आम्ही चाललो आहे मंडळी फिश मार्केटला. नालासोपारा वेस्टला आहे ना, स्टेशनजवळ आनंद फिश मार्केट आहे. तर शक्यतो संडेला तिथूनच आपण मच्छी आणतो. तर आज जरा मार्केटला जाऊया, काय काय मच्छी आहे बघूया, काहीतरी घेऊन येऊ. काय करणार अवनी आज? कोणती मच्छी? पापलेट, कोळंबी, पापलेट, कोबल्दी. कोबल्ली. हे माझ्या घरात खेळते मी. कोणी दिलं घर? हे मम्माने बांधलं. मम्माने बांधलं? दिलं कोणी तुला? कोणी दिलं आठव? समोर इकडे मंथन हॉटेल आहे. मंथन हॉटेलच्या समोर इकडे पेट्रोल वगैरे भरलेलं आहे. सध्या पहिला हा एकच पेट्रोल पंप होता, आता इथे श्रीपास्ताच्या इथे दुसरा पेट्रोल पंप झाला आहे. तर पेट्रोल भरून झालं. आता जरा गाडीमध्ये हवा वगैरे भरूया ना उन्ही. हा हा, हवावाले आहेत ते. इथे पण आहे. ते काम झाले. हां. अविनाश, अरे नमस्कार. मी रोज तुझे व्हिडिओ बघतो आणि आईला बोललो पहिला तिकडे होता बोललो भाईंदरला. होय होय. आता बोललो खेडा आपला. तुम्ही कुठे राहिला? मी निळे गावात. होय काय? हा. आणि बोललो तिथे राहतो, पण बोललो मी फिरतो सगळा एरिया, कारण इथे शहर लोकप्रतिनिधी आहे ना मी. हां हां हां. फिरतो, पण बोललो मला त्याच्याकडे दिसतच जायला नाही. वेळ भेटत नाही. मागच्या टायमाला वहिनी आणि अवनी होती बाजारात. होय काय? बोला आवाज कसा देऊ. अच्छा, म्हणून जायचं ना. आता मी येताना बघितला, बोला आला अविनाश आला, बोललो जाऊन भेटतो त्याला. झाली कसं खरं बाकी? बस बस बाकी आता ते मस्त. तुझे गडाचे व्हिडिओ पण बघितले. होय होय, शनिवारावर तिकडे गेलेलो. निखिलचे, तुझे होय दोघांचे. होय होय. परत एक खेकड्याचा कालवण हा. होतो. मी काय करतो, दिवसा टाइम नाही भेटत ना, रात्री डाउनलोड करून ठेवतो. हां. रात्री मग आरामात बघत बसतो. बाकी मजा येते. होय होय. आता कुठे इकडे मार्केटला मार्केटला जाऊन येतो जरा. चला चालेल चल. चल. तर हा इकडे स्टेशन आहे, हा निलेमोरे रोड, हे निळेगाव इकडे. हां चला. तर गर्दी भरपूर आहे आज. जाऊया जरा मार्केटमध्ये, बघू काय काय मच्छी आहे. हां, हे मोठ्याच्या मोठं फिश मार्केट सध्या नवीन बांधलं आहे. इकडे गोड्या पाण्यातले मासे, रोहू वगैरे असतात ना ते, आणि तिकडे समुद्रातले मासे. आपण तर शक्यतो हे मासे कमीच खातो. समुद्रातले मासे घ्यायचे आहेत आपल्याला. जरा फिरत फिरत जाऊया, त्या बाजूने जाऊया. हे बघ मस्त आहे ना, जिवंत मासे आहेत ना. आणि आज अवनीनं आणलं आहे खास जरा फिश बघायला. अवनी मस्त आहेत ना हे. हां, पुढे पण आहेत ना. इकडे पण आहे. और हे कैसा है दोस्त? रोहू ये 600 600 रुपये किलो आहे मासा. चला, इकडे पण आहेत ना. या बाजूला इकडे भाजीवाले पण आहेत, फिश मार्केटमध्ये भाजीवाले. चला. गर्दी बघा किती आहे. संडे म्हटलं की भरपूर गर्दी असते. 300ला जोडी नाही, जोडी बस होईल मला. मुशी आहे 300ला जोडी. बांगडे कसे आहेत? 200 200ला 8 बांगडे. या इकडे कोळंबी 100-100 रुपये वाटा. मुशीच घेतो, अवनीला पण आवडते बिना काट्याची मच्छी.
खेकडे 200ला वाटा. 600 700 होय का. हे मोठेवाले इथे 700 रुपये किलो. 700 600 दावा द्यावा इकडे 500 450. पण प्रॉन्स पाहिजे. टायगर कोळंबी मोठे मोठे. चला मंडळी, मच्छी घेऊन झाले. काय मुशीच घेतले, बाकी काही जास्त घेतलं नाही आहे. तर आता घरी जाऊया. मुशी कशी पटकन पण होते आणि कसं साफ करून इथूनच आपल्याला मिळते. चल अवनी जाऊया घरी. चला अवनी, पाऊस आला ना. केवढा मोठा पाऊस आला. सोसायटीमध्ये खाली पाणी पडत आहे म्हणजे पाऊस आला. मच्छी आणले मच्छी. कसली सांग. मुशी. पकडले. बाय द वे हे अवनीचं घर. अवनीचं कुठून आहे एंट्री. दरवाजा कुठे आहे. हा बघा कुठे. अरे असं घर फिरतं आपोआप. मस्त आहे रे. इथे 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 दरवाजा आहे. आतमध्ये जाऊन बघ. मस्त आहे रे. असं असं बघा. हे काय आहे. हे काय. हा दिसले. मोठं घर आहे. किचन कुठे आहे. किचन रूम आहे फक्त. हा चला इकडे मच्छी आहे. मुशी. तर मुशी म्हणजे मच्छीमधलं चिकन म्हणायला काही हरकत नाही. याच्यामध्ये मध्ये फक्त एक काटा असतो. बाकी एकदम मस्त मच्छी खायला. बिना काट्याची मच्छी. म्हणजे जास्त ज्यांना काट्यापासून प्रॉब्लेम आहे त्यांना ही मच्छी मस्त. म्हणजे लहान मुलं. अवनीला पण आवडते मच्छी. आणि मला पण. इकडे कोकम आणि लसूण आहे फोडणीला. लसूण. कोकम कसं मच्छीमध्ये कोकम हवं. आता इथे चांगले धुवून घेऊया. छान असे थपथपीतच बनव ना एकच. ओके. मुशी मसाला आज खास मेनू आपला. चला फोडणीची तयारी झाली. तेल घालून घेते. तेल तापलं की लसूण घालूया. ओके. तेल तापलंय, लसूण घालते. बरेच दिवसाने आज मुशी बनवते. लसूण मस्त ब्राऊन झालाय. दाखव इथे. लसूण मस्त ब्राऊन झालाय. आता वाटण घालते आपलं. कांदा, खोबरं, आलं, लसूण. आपलं ओलं वाटण आहे. ओलं खोबऱ्याचं. मसाला जरा फ्राय करून घेते आणि मग बाकीचे मसाले घालते. हळद मसाला. गावाकडे कसं गोडा मसाला असं सगळं भाजलेलं असतं. ते सुक्या खोबऱ्यातलं असतं. त्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागत नाही. हा थोडासा परतवून घेऊया. आणि घरी बनवलेली पेस्ट आहे. मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणची. ओके. ती घालते. मसाला जरा परतून घेते. अवनीची गाडी आली. कुठे चालली अवनी. निवळीला चालली. अवनीचं झालं हिरमोस. लाईट गेली. नाला सोपाराला संडेला लाईट घालवतात. कधी पण लाईट घालवतात. रात्रीची पण घालवतात. टी व्ही झाली बंद. मसाला मस्त फ्राय झालाय. हळद घालते. लाल तिखट मसाला घालते. मसाले परतून झाले. आता मच्छी घालते. मच्छी 2-3 वेळा धुवून घेतली आहे स्वच्छ. मोठी 300ला सांगत होती. 200ला दिला. तेव्हा रविवारची महागच मिळते. ती तरी बरी आहे. म्हणजे मोठी होती ना. मोठी होती. थोडंसं पाणी घालते. ओके. मसाल्याचंच पाणी होतं तेच घातलंय. वाटणचं. शक्यतो ही मुशी माशी आहे ना थोडंसं असं थपथपीत म्हणजे मसाला टाईपचं बनवायचं. एकदम सुका नाही पाणी बनवायचं. कमी. हां
पाणी कमी पण थोडासा रस्सा पण नाही एकदम कालवण नाही असा थोडासा थपथपीत असा बनवायचा मसाला बनवतो ना आपण जसं ग्रेव्ही खायला छान लागते थोडंसं घालून ना. बस साधारण जेवढी मच्छी आहे ना तेवढं आपण पाणी घातलंय चवीनुसार मीठ. ओके कोणाला कांदेवाले आलेत कोकम घालू. कोकम घालते. कोकम घालून घेऊया आता एकदाच ढवळते लाईट आली एकदाच ढवळून घेते नंतर मग शिजली की ढवळायला नको. ओके मीठ लागेल ना सगळीकडे. झाकण मारून ठेवूया. ओके मच्छी काय ते 10 मिनिटात होऊन जाईल. कोण आलं रे कांदे बटाटेवाले आलेत. ए काय करते तू. कांदे कशी किलो आहेत 40 40 रुपये स्वस्त आहेत आणि बटाटे कसे आहेत 8 रुपीज स्वस्त आहेत कुठून डायरेक्ट आणणार आम्हाला 100-200 किलो द्या मग किती द्याल. अच्छा द्या 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 एक कांदा कसा हां 1 रुपी ह्याला एक कांदा 1 रुपयाला तरी पण स्वस्त आहे. थँक्यू उद्या परत या हां जावा आता कांदे बटाटेवाले परत या उद्या. चला बाय बाय. साधारण एक 10-15 मिनटं झालेत मुशी चांगली शिजले आणि मस्त झालंय बघा ग्रेव्ही टाईपचं झालं एकदम थिकनेस चांगला आलाय मस्त आहे ग्रेव्ही आणि घट्ट पण आले भातावर पण आले चपाती. चला आता गॅस बंद करायचा त्यावर कोथिंबीर टाकायची. ओके झाली मुशी तयार. लगेच तयार होते. दुपारच्या जेवणाचा खास बेत आजचा. किती आता बरेच वर्षांत खातोय ना आपण मुशी हो बऱ्याच दिवसांना आणली मुशी. चला मंडळी दुपारची वेळ झाली अवनीचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही बसलो आहे जेवायला. आज जेवणामध्ये खास मुशीचा हा इकडे रस्सा मुशीची ग्रेव्ही बनवली आहे त्यानंतर चपाती भात आणि याचाच ॲक्च्युली जो रस्सा आहे तो आपल्याला भातासोबत खायला वापरायचं आहे. इकडे मयुरी आहे या जेवायला. जेवायला पाठीच्या गाड्या वगैरे पार्किंग आहे ती इग्नोर करा. अवनीची पार्किंग पसारा खूप आहे पाठीमागे अवनीचं घर आहे मामाने दिलं आहे तिच्या सगळं आहे. चला जेवायला या. अवनी काय करते तू શું करते कळतंय. आणि इकडे बेडवर बघा आज संडे म्हणजे अवनीची मजा ना अवनी सुट्टीचा दिवस. काय करते भांडी घासते बेडवर. ठीक आहे घास. छान झालं आणि ज्याला चिकन म्हणून मच्छी खायची ना यासाठी तर हा बेस्ट आहे मुशी. काटा नाही काय नाही. फ्राय केलं ना याला तर काटा पण खाऊ शकताय. फ्राय पण छान लागते पण जास्त करून असं थपथपीत हे पण नसतं. किमा पण बनवतात. चला आज रविवारचा दिवस तर जेवण वगैरे छान असं झालं आहे. मार्केटमध्ये पण फिरणं झालं रेसिपी झाली. आता दुपारचं थोडंसं काम करायचं. ॲक्च्युली गावची जी सिरीज आहे गावाला तर आपण गेलेलो तर त्याची एडिटिंग अजून बाकी आहे. तर यावेळेस जरा व्हिडिओ 5-6 दिवस उशिरा चाललेल्या त्यामुळं मग आता रिकवर होतील कारण आजची व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी वगैरे पाहायला मिळेल आणि म्हणजे रेग्युलर वगैरे येऊ आपण 1-2 दिवस मग उशिरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. पण सध्याचं जे शेड्यूल चाललं आहे गावच्या व्हिडिओंचं ते थोडंसं उशिरा चाललेलं कारण गडावर गेलेलो त्यांना गडावर 1-2 दिवस आराम केला खाली गावामध्ये. कुठे चाललात तुम्ही कुठे फिरायला चाललात. सगळेजण चाललेत. इकडे पण कोण आहे इकडे डॉल आहे पुढे कोण आहे पुढे पण डॉल आहे. आणि चालली गावाला फिरायला. चला बाय बाय करा. बाय बाय करून जा. बाय लवकर ये हां लवकर ये. अवनीची पण बडबड सुरू असते म्हणजे. तर आता जेवण वगैरे आवरलं आहे थोड्या वेळ एडिटिंग वगैरे करतो. एडिटिंगसाठी आपण हा फिल्मोरा सॉफ्टवेअर वापरतो. हा म्हणजे 7-8 हजाराला पेड व्हर्जन मिळतं. त्याचं सिरियल वाईज असतं. आता आपल्याला हा फिल्मोरा 13 आहे आपल्याकडे. जर 14 घ्यायचं असेल तर मग त्याच्यामध्ये थोडंसं पैसे टाकावं लागतं असं. चला
असं म्हणजे चला थोडेसे एडिटिंग वगैरे करतो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं झोपणार. संडे म्हटलं की थोडा आरामाचा दिवस. तर हां तर सॉफ्टवेअरबद्दल मंडळी बोलत होतो. बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत तर त्यातलं आपण फिल्मोरा वापरतो, ॲडोब प्रीमियर वापरतो. तर फिल्मोरा मेनली तर जास्त करून फिल्मोरा यूज करत असतो. तर याच्यावरती एडिटिंग वगैरे छान प्रकारे होते. आणि कॅमेरा म्हणाल तर आपल्याकडे गोप्रो आहे, गोप्रो 11 आहे. आता तो मे महिन्यामध्ये आपल्याला नवीन कॅमेरा घ्यावा लागणार आहे का, कारण गोप्रो 11 आहे तो वॉटरप्रूफिंग त्याचं गेलं आहे. आणि बाकी दुसरा जो आहे तो आपला कॅननचा M50. असे 2 याच्यावरती आपलं शूट चालतं. आणि लॅपटॉप जो आहे हा लॅपटॉप आसूसचा आहे, TUF गेमिंग A15. हा गेमिंगचा आहे. म्हणजे कसं थोडंसं जे एडिटिंग होते ती फास्ट होते. गेमिंगचे जे लॅपटॉप असतात ना तर त्यांचं कसं सगळे सिस्टम वगैरे थोडीशी स्ट्रॉंग असते. त्यामुळं मग आपलं जेव्हा एक्सपोर्ट रेंडर किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात तेव्हा फास्ट होतात. चला मंडळी, हा संडेचा खास व्हिडिओ होता. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ तरी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि बाय बाय काय, बाय बाय. बाय बाय, सी यू.